महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज तसं पाहायला गेलं तर शेतकरी सांभाळत असलेल्या पशूंना वैरण आणि खुराक हे खूप महत्त्वाचे आहे, कारण शेतकऱ्यांच्या पशूंची खरी तयारी ही त्याला दिल्या जाणाऱ्या चाऱ्यातून आणि खाद्याची पोती आपण कोणत्या कंपनीची देत आहोत यामधून होत असते। त्यामुळे कोणते बियाणे वापरून कोणते पीक घेतले पाहिजे व आपल्या शेतीला देखील कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे यासाठी देखील आपण चांगल्या कंपनींच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन त्यांची बियाणे व खते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे पशूंच्या खाद्यांची पोती कोणती वापरली पाहिजे याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत। पाहूया अधिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राकेश पाटील चंदूरचे जे आहेत त्यांच्या मुलाखतीचा भाग 2 पाहत आहोत। या भाग 2 मधली जर विशेष गोष्ट जर म्हणलं तर आज राकेश पाटील यांनी पहिल्या भागामध्ये एक सांगितलं होतं की आज आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की आपल्याला कोणी ना कोणी एक मार्गदर्शक, एक गुरु कायम पाहिजे। म्हणजे आज आपण कुठल्याही क्षेत्रात असो आणि आपण कुठेही किती लेवलला पोहोचलो तरी त्या प्रत्येकाचा एक गुरु असतो। आज राकेश पाटील यांच्या मुलाखतीच्या दरम्यान आज आपल्याला संखचे पाटील आपल्या सोबत आहेत। यांची जर विशेष मुलाखत आज आपण चॅनलवरती बऱ्याच वेळा दाखवली। यांच्या दावणीचे वळू बैल खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं एक टायटल सॉन्ग आहे की आजपर्यंत सगळ्यात जास्त प्रमाणात बघितलेलं ते टायटल सॉन्गमध्ये मामांच्या दावणीच्या प्रसिद्ध वळू बैलाची आज त्याच्यावरती आपण व्हिडिओ आहे, सुंदर असं चित्रीकरण पाहिलं, बरंचसं प्रदर्शन असेल, जातीवंत पैदास असेल आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलचं काम चालू झालं त्यानंतरचं सर्वात पहिलं प्रदर्शन जर कुठलं आपण केलं असेल चॅनलने तर ते महाराष्ट्र कर्नाटकातलं सर्वात प्रसिद्ध घटप्रभा प्रदर्शन कर्नाटकातलं केलं। त्या घटप्रभा प्रदर्शनामध्ये मामांच्या दावणीचा बैल खोंड की तिथं आदतमध्ये चॅम्पियन झाला। घटप्रभा प्रदर्शनामध्ये चॅम्पियन होणं हे संपूर्ण खिलार क्षेत्रासाठी मोठी मानली जाणारी गोष्ट आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मामा नमस्कार। आज आम्ही राकेश पाटील यांच्या सोबत दावणीला आहोत। राकेश पाटील हे कशा पद्धतीने काम करताय काय याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्हाला। त्यांचं मार्गदर्शनामुळे आता सर्वसाधारण 7-8 गावात माणूस सुधारले, त्या प्रमाणात त्यांनी वागलं बी, त्यांचं मार्गदर्शन बी आहे। आम्ही हाय त्या भागात खरं एवढं आता धडपड नव्हतं, एवढं धडपड आहे त्यांचं, तर धडपड बी तसंच आहे। मग त्यांचा स्वभाव असा आहे, आमच्यासारखं सगळ्याच व्हायला पाहिजे तसं स्वभाव आहे, त्यांना आता मानायला पाहिजे। त्यांचा बी आहे धडपड खरं, ते त्यांनी आता त्यांचं सगळं किती मित्र लोक आहे, मग त्यांच्याकडे बी सध्या आता मार्गदर्शन त्यांचंच आहे। आता सगळ्याच घरी आता एक तरी आता गाई घ्या, नाहीतर एक कालवड तरी घेऊन सांभाळा, असं मार्गदर्शन त्यांचं आहे, मानायला पाहिजे होतं त्यांना, तसं आहे। मग त्यांचं घरी आता सध्या आता 7-8 गाई आहे, 1 नंबरच आहे। वासरू बी निघाला आता 2-3 1 नंबर निघाला, एक विकलं आता 1 नंबरच विकले, आता कालवड विकलं 1 नंबर विकलं। मग त्यांचा प्रयत्न काय आहे ना, ती फळ बी तसं आहे त्यांचं। मामा आता एक असं विचारायचं मला की म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर मी तुमच्या दोघांच्या गावांचा असा उल्लेख करेल, तुम्ही गावाकडचे हे शहराकडचे राकेश। होय होय। तर आज शहरी भागातला तुम्ही यांचा उल्लेख केला की शहरी भागात असून त्या तरुणाची धावपळ चालू आहे, मित्रांनी पण संगोपन केलं पाहिजे, मग गावापेक्षा तरुण वर्ग शहरातला आज चांगल्या पद्धतीने काम करतोय का? कसं वाटतंय? 100% ह्याच्यात काय संशयच नव्हता। मग आता त्यांचं स्वतःचं करणार माणूस लय आहे तो, मग सगळ्याच आता आमच्यासारखं हो म्हणून त्याचा ती स्वभाव कोणाचा नसतं। आता आमचं तेवढं झालं तर झाला, असली लोक आहेत ते आमच्या खेडेगावात आहे, त्यांनी तरी आता शहरमध्ये आहे, मग सगळ्यांना आता ही करून आता करते म्हणलं तर आता त्यांना मानायला पाहिजे, असं आहे। ह्यानी म्हणा, मग आता संकेत म्हणा, रावसाहेब त्रिपणकर म्हणा, ह्यांचं 4-5 जण काय आहे, त्यांनी सगळं 1 नंबरचं माणूस आहे,
सगळ्यांना मार्गदर्शन द्यायचं, असं असं करा, असं असं ही बांधा, असं असली गाई बांधा, असं असली आता तसली हित जाऊन त्याचा ती भरून या, मग एक नंबर वासूर पडते, असली सांगणार माणूस पाहिजे ना. मग त्यांचं स्वतःला चिकार आहे, मग त्यांना आता कसं म्हणायचं, ह्यांना ती मार्गदर्शन सगळ्यांना देतं म्हटलं तर त्यांना मानायला पाहिजे होतं. मामा याच्यामुळे एक गोष्ट होईल, शहरी भागामध्ये गायी जास्त वाढतील आपल्या खिलार या होय, कारणामुळे. 100% वाढणार. त्यांना आमच्यापेक्षा हित 12 महिना वल्ला वैरण असते, आमच्यात 5-6 महिने असते. 5-6 महिना वळले वैरण असतं आमच्या भागात. आमचा भाग वेगळा, ह्यांचा भाग वेगळा हो. मग तरी बी आता शहरात असून ती ह्यांच्याकडे लक्ष दिलं आहे म्हटलं तर त्यांना मानायला पाहिजे, ती महत्त्व आहे. आता मामा एक गोष्ट आम्हाला विचारायचं, वैरणीचा विषय, खुराकाचा विषय. आपल्या दावणीला गाय असू किंवा बैल असू, तर याची ओली वैरण असेल, सुकी वैरण असेल, कुठल्या गोष्टी किंवा खुराक असेल, कुठल्या गोष्टी आता दिल्या पाहिजे. आता बरेच जण विचारत असतात की आमचं बैल ताकदच किंवा भरतच नाहीये किंवा गाय पण भरत नाही, तर कुठली वैरण खुराक कसं केलं पाहिजे त्यांनी? वैरण दोन्ही मिक्स पाहिजे. म्हणजे आता फक्त वल्ली वैरण बी नाही चालत, वळली बी पाहिजेच. मग त्याचं वल्ली वैरणमुळे काय होते, आता अंगात जरा तावा कायम स्वरूपी असते. आता वाळली वैरण काय करते, आता शरीरातनं काय आता ही वाढ होत आहे ना, चरबी, ती वाढ होत नव्हतं. वाळली वैरण चमक लई जास्त उडते आता ती वाळली वैरण. ह्याचं जरा हिव जाड होणार, कातडी जरा जाड होणार, कायमस्वरूप 12 महिना हीच असेल, मिक्स पाहिजे त्याला. आणि आता अजून एक असं विचारायचं आहे, आता बरेच जण खिलार पालकांना एक प्रॉब्लेम हा येतो की बैलाकडून गाय भरली तर ती गाय पलटती, परत माझावर येते किंवा काय, किंवा कधी कधी गायीच्या पिशवी चेक करायची वेळ येते. बरेच जण गायीकडं योग्य माझाच्या वेळेस नाही येत, म्हणजे खरंच माझा आहे का नाही किंवा काय. तर गाय कुठल्या माझाला भरली पाहिजे, आणि गाय भरत असताना मालकाकडे किती वेळ थांबलं पाहिजे, किती वाजता आम्ही इकडनं गाय घेऊन निघालं पाहिजे? काय विचारलं तुम्ही, एक नंबर गोष्ट आहे. गाय आले जर घेऊन आता बैलाकडे दाखवला, नाही धरत, मग लास्ट जाऊन जर दाखवलं तरी धरत नव्हतं. मग कमीत कमी आता 24 तास येऊन, आता 24 तास झाल्यावरच आता गाई भरवायला लागणार. मग त्याचं आत जर स्पीड असते, आता वाफचा स्पीड असते, आतचं घाण यायचं आता जास्त असते, त्याच्यामुळे काय करते, आता आता सगळं आता वीर्य ही करून त्याचा बाहेर निघते. मग ती पाक 24 तासात पाक आता घाण निघून बाहेर जाते. त्यावेळी आता पिशवी ओपन असते तोंड, त्यावेळी आता एकदम लावलं तर एक घच्चच धरते, काय आता पिढातच ना. मग आता भरवून कमीत कमी 2 तास 3 तास तरी थांबावं लागणार. म्हणजे काय होते, आता लांबनं गाई येते. आता ते आमच्यात म्हणा, आता कमीत कमी आता पुण्यातनं गाई येते इथं. त्यांनी आणतानाच मी फोन केला तर मी सांगतो, आता तुम्ही लवकर या, जरा लांब आहे रूट, लवकर येऊन आता एक 5-6 तास तरी आता थांबा लागणार. थांबून किंवा आता भरवून ती 2-3 तास तरी त्यांना थांबूनच पाठवतो त्यांना. मग काय होत नव्हतं, त्यापर्यंत काय होते, आता जरा थोडा पिशवीचं तोंड जरा बंद होऊ शक्य असते 2-3 तासात. मग ताबडतोबड आता भरवायचं, ताबडतोबड न्यायचं म्हटलं तर आता काय एक धरतं, एक नाही धरत, असं होतं. मामा, आता तुम्ही गाय भरवण्यासंदर्भात माहिती दिली. आता आमच्या लोकांना, आम्हाला जास्त गाड्या पळवायची पण सवय. आता गाय तुम्ही सांगितलं लवकर या, इथं 2-3 तास थांबा, गाय भरल्यानंतर 2-3 तास थांबा, पण आम्ही घरी घेऊन जाताना जास्त गाड्या पळवत गडबड गाडीमध्ये पण सावकाश गेलं पाहिजे का चालतंय, त्याचं काही नाही? चालतंय, आता चालतंय खरं. 2-3 तास थांबून जर किती बी आता पळत जाऊ दे त्यांनी, चालतंय. त्यांना रूट लांब असतंय म्हणताना आता 2-3 तास थांबा लागते.
मग रूट जरा समीप असलं तर काय आता 7-8 किलोमीटर 10-20 किलोमीटर 25-50 किलोमीटर बरं असलं तर आता 1 तासभर थांबून पाठवून तर चालतं येतं. ओके. आता एक आम्हाला हे विचारायचं की आता समजा आमच्याकडे हीच समोरची गाय ही आमची गाय आहे किंवा अजून प्रत्येकाकडे कशा पद्धतीची गाय आहे, मग आता वळू बरेच मोठ्या प्रमाणात येतात आता सगळीकडे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये, मग ह्या गायीला कोणता वळू निवडायचा? आता ही गाय शिंगानी मोठी आहे, देखणी आहे, माप पण मोठं आहे, चांगलं आहे. मग आता वळू निवडताना कसं निवडायचं गायीसाठी? वळू कसं बैल दाखवूपर्यंत काय कळत ना मग तू कसली बैल दाखवायचं, कसली बैल आता ही करायचं आता आमच्या डोक्यात असते. आता 1 नंबर बैलच लावायला लागणार. मग वस्तू आमच्यात चांगला आहे, गाय चांगला आहे, मग कसली तरी बैल दाखवलं तर तसंच ती वासरून निघणार. 1 नंबर जर ह्याला तो बैल जर लागला 1 नंबर वासरून निघणार, असं असतंय ना. आता गायीचं माप सांगा. मोठ्या मापाची गाय, मग वळू हा मोठ्या मापाचा भरला पाहिजे का छोट्या मापाचा पण चालू? नाही, आता छोट्या मापात म्हणजे आता ती बैलासारखं जर गाय जर सोडता असता मग 100% आता ती तुम्ही आता कसली बैल आता बारका माप असलेल्या सोडलं तरी ती बारका मापच निघणार. मग मोठं माप लावलं तर मोठं मापच निघणार. मग तरी बी आता निमा वाढणार. किती बी आता ही कमी मापात बैल दाखवलं तरी बी आता गाईकडे बी आता निमा वाढणार 100%. ठीक आहे मामा. आता एक आम्हाला प्रश्न शेवटचा हा विचारायचा आहे की आम्हाला आता कालवड खरेदी करायची एक चांगली जातीवंत, तर कुठं गेलं पाहिजे? बाजारात, प्रदर्शनात, शेतकऱ्याच्या घरी कुठं गेलं पाहिजे? आम्ही सांगू म्हटलं तर दोन्हीकडं बघूनच घ्यायला लागणार. मग बाजारात गेलं तर आता व्यापारी लोक असते ती कुठनं तरी आणते, ती संक पाटलाचं बैलाचं आहे, हे असले आता ती तिकुंडे लाईनचं तो आई होता काहीतरी सांगते. व्यापारी लोकच व्यापारीच्या त्यांनी पैसे करणार. शेवटी आम्ही 100% विचार करून बघितलं तर शेतकरीकडे बघूनच घ्यायचं. 4 पैसे जाऊ दे जास्त, शेतकरीकडे जाऊनच आता आम्ही कालवड आणू, मग आता ही गाई आणू, काहीतरी आणा. मग त्याचा बाप कुठला, आई कुठलं, असं सगळं ते ओळख होते त्याचं. त्याच्याबद्दल ते आता शेतकरीकडे जाऊन घेतलं तर 1 नंबर काम होणार. मग शेवटी व्यापारी त्यांचं आता पैशासाठी त्यांचे काहीतरी आता कुठलं तरी बैलाचं नाव सांगणार, कुठलं तरी आईचं गायचं नाव सांगणार, असं सांगणार. आता तुम्ही म्हणले की कालवड खरेदी करताना त्याचा आई कोण, बाप कोण किंवा त्याची वंशावळी बघितली पाहिजे. वंशावळ का महत्वाची, कशासाठी? वंशावळी म्हणलं तर बघा आता पहिलाच एक वंशावळ होतं कुठलं, कारजवळ कामानाचं बैलाचं, तीच सिद्धापूर वंशावळ झाला ती मूळ खाणं. आता सिद्धापूरला त्याचं पोटचं बैलाचं वळू धरून बैल धरून ती सगळं आता सिद्धापूरचं नाव झाला. ती मूळ खान त्याचं कारजवळ कामानाचं बैलाचं. आता सर्वसाधारण 50%पेक्षा जास्त त्या बैलाचं खाण आहे सध्या पुण्यापर्यंत. सध्या त्या बैलाचं मग सध्या तिकुंडी खान म्हणतो आम्ही. तिकुंडी खानचं बैल ती कारजवळ कामानाचं बैलाचं. तिकुंडी लायन आता वेगळा झाला, ती सिद्धापूरचा लायन वेगळा झाला, मग संक पाटीलचा एक वेगळा झाला, असं झाला ते. मग आता त्याच्याबद्दल जरा खान जरा खोलून बघितलं तर की सगळं 12% 75% ती कारजवळ कामानाचं बैलाचं काय खाणं सगळंकडे राहिलं माझं अंदाजानं. मग इकडं तिकडं बघून आता त्यांनी आता तो माहीत नव्हता कुठलं बैलाचं आहे काय आहे. आता व्यापारीकडे घेऊन त्याचा इकडं आम्ही आणतो. आता शहरात आलं की कुठलं खाणं आहे त्यांना काय माहीत नव्हतं. बैल निवडला, वासरू आणताना आणलं इथं, बैल इथं निवडले. ती कुठनं आणला, इथं बाजारात, सांगोला बाजारातनं आणला. सांगोला बाजारातून कुठं आला आहे तो, आता सिद्धापूर खानचं वासरू आलं आहे. ती सिद्धापूर खान ह्यांना माहीत नव्हतं.
असं होणं जरा ती खान वेगळं झालं खरं. आता सर्वसाधारण 75% कारजळ कामानाचा बैलाचं सध्या खान आहे आमच्या महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सकट आहे. हे कारजळ कामण्णाचा बैल तुम्ही पाहिलाय का नाही? बघितलं की. ओके, थोडस आता म्हणजे आता कारजळ कामण्णाचा विषय निघालाच आहे. आता कारजळ कामण्णा आता आम्ही सगळे नवीन आहोत, तर आम्ही असा बघण्याचा विषय, तर तो कसा बैल होता किंवा तो कशा पद्धतीचा होता ती थोडी बैल माहिती द्या. एवढं काय आता मोठा नव्हता, सरस बैल होतं, सारं मिडियम मापाचं. खरं लई खारी होता, लई खारी. म्हणजे आता जत्रात ते आणून त्याला बांधलं तर आता काय, आता ही तर असं आता ही करून त्याला मंडपात नाही उभा राहत नव्हतं. आता फाशाणातच बांधायची त्याला. तिकडे एक धावावं कासरं आहे, तिकडे एक धावावं कासरं. मग तरी बी आता 2 दिवस आता उकरून आता एवढं खड्डा काढून त्याचा खड्ड्यातच उभारणार. एखाद्या यात्रेत आणलं तर यात्रेत आणलं तरी घरात बी तसंच. खरं वासरू काय आता एक नंबरच वासरू निघालं. किती बी लोक आता कुठनं बी आता कर्नाटकात माणूस येऊन आता ती वासरू जर बघितलं तर हे कारजळ कामानाचं बैलाचं हाय म्हणणार, असं वासरू निघालं. त्या वासरू तरी बैल तरी आता एवढं काय आता बघायला काय आता एवढं देखणा नव्हता. खरं एक नंबर वासरू निघालं. त्यामुळे त्याचं वंशावळ सर्वसाधारण सगळं कर्नाटक महाराष्ट्रात गाजवून गेलं. मामा खरं तर धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही कारजळ कामण्णाचा जो बैल होता हा कसा होता, काय होता याबद्दल माहिती दिली. मामा आता अजून एक शेवटी हे विचारायचं की जसं तुम्ही म्हणले की एखादं वासरू घेऊ तेव्हा ते वासराचं मालक सांगतो की बाबा हे वासरू ह्या गाईचं आहे किंवा ह्या बैलाचं आहे, ह्या वळू बैलाचं आहे. आता तुम्ही यातले जुने जाणकार आहात, त्यामुळे तुम्ही वासरू बघितले तरी ओळखाल हे कोणत्या बैलाचं आहे. आता आम्ही नवीन नौके आहोत, तर एखादं वासरू ह्याच बैलाचं आहे हे ओळखताना काय त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट दिसतात की बाबा हे ओळखलं जातं? त्याचं चेहरापट्टी सांगतेच. पुढं जाऊन हुबारोपर्यंत आता त्याचं ह्या बैलाचंच हाय मी आता मुलगा म्हणून सांगतेच आमच्या नजरमध्ये येते. मग हां, मग आता ती त्यांनी कोण बी सांगू का कुठलं बी बैलाच म्हणून सांगू दे त्याने. मी म्हणतो आता ती बैला संघ जर ती आता वासरा समोर जर उभा राहतात ह्या बैलाचंच वासरू म्हणून शक्य असते. म्हणजे हे अनुभव किंवा अभ्यास असं म्हणूया आपण. येस मंडळी, जसं आपण आता म्हणजे माणसांमध्ये म्हणतो की आता समजा राकेश जे आहेत त्यांचे भाऊ बघितले तर नक्की म्हणतो आपण हे भाऊ आहेत किंवा घरातले वडील आहेत, तर हे आपल्याला पण आता पशूंमध्ये हे ओळखणं खरं तर याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे. तुम्ही जास्त फिरणं पाहणं या गोष्टीची गरज आहे. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज संख मामांनी आज बरीचशी माहिती दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारजळ कामण्णा या बैलाबद्दल त्यांनी स्वतः पाहिला होता, बैल कसा होता याबद्दल उल्लेख त्यांनी केला की त्या माध्यमातून खरं तर आपण एकेकाळी लमनबाईचा जो बैल होता तो फोटोच्या माध्यमातून कसा दिसेल किंवा काय दिसेल याबद्दल आपण एक चित्र रेखाटलं होतं. तसंच आपण रेखाटून कारजळ कामण्णाचा बैल कसा जुन्या काळामध्ये होता तो दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच चॅनलची टीम करेल. अशाच प्रकारची अधिक माहिती मंडळी आपण पाहत राहणार आहोत. आणि मंडळी या मुलाखतीच्या पुढच्या भागामध्ये आपण राकेशजी पाटील आहेत तर त्यांच्या दावणीला असलेल्या गायींची सगळी माहिती पहिल्या भागात पाहिली. दुसऱ्या भागामध्ये राकेशजी यांनी आपल्याला गाईचं कॅन्सरचं म्हणजे कॅन्सर पळवण्याचं काम देशी गोवंश कसं करू शकतं या संदर्भातली माहिती दिली. आणि आता आपण या पुढच्या भागामध्ये राकेशजी यांच्याकडून देशी गाईचं जे शेण आणि गोमूत्र याचा शेतीला तर फायदा होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या स्वतःला पंचगव्याच्या माध्यमातून काय काय बनलं जातं किंवा काय यावरती त्यांचा बराचसा अभ्यास आहे म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की त्यांचा विश्वास आहे आणि ते स्वतः त्यांच्या कामामध्ये ती गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भातला पुढचा भाग पाहायला विसरू नका मंडळी. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मामांनी जे सांगितलं की कारजळ कामण्णाच्या बैलाची आज 75% वंशावळ आज महाराष्ट्र कर्नाटकमधली जी बैल आहेत गाय आहेत ही त्याची 75% आहेत. आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिप बसवतोय. ही मायक्रोचिप याचसाठी बसवतोय की आज ह्यांनी सांगितलं मामांनी 75% त्या बैलाची, तर हा विश्वास कागदोपत्री प्रूफ राहण्यासाठी. आणि आज कदाचित ही गाय बघत असताना ही त्याच वंशावळीतली आहे तर याचं प्रूफ आपण शेतकरी मेहनत घेतोय, कष्ट घेतोय याची नोंद कुठेतरी राहावी यासाठी आपण करणार आहोत. प्रत्येकाने मायक्रोचिप बसवा. उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिप बसवण्याचा गुगलचा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये नोंदणी करा. लवकरच आम्ही तुम्हाला बसवू.
एक शेवटचा प्रश्न मामांना खरं तर विचारूया. क्षेत्र एवढ्या मोठ्या उंचीवरती जात असताना, खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना वासरांच्या किमती आज 10,000, 20,000, 50,000 बदलत चाललेले आहेत. मामा, एक शेवटचा प्रश्न, आज एखादं वासराला किंमत 10,000 मागितली जाते, उद्या 50,000 होती, लाखभर होती, ह्या किमती वाढत चालल्यात, तर याचं काय आपण कारण सांगू शकतो की का वाढत आहेत? वाढत म्हणजे आता थोडं जरा शिव काय शरद काय जरा आमच्या महाराष्ट्रामध्ये उठले, त्याच्यामुळे जरा वाढ झाला आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता 50% वाढ झाला ही काय 100% शिव मी सांगतो आता. मग आता वाढत चाललं आहे म्हणलं तर आता 1 नंबर वासरू चालते, 2 नंबर वासरूला 3 नंबर वासरूला नाही किंमत नाही. 1 नंबर वासरू जर आमच्या घरी आता 1 महिना असो, 2 महिना असो, 3 महिना असो, 2-2.5 महिन्यात आता 4 महिन्यात आता आमच्या बैला सोन्या सिंग मोडकर सोन्या बैलाचं 4 महिन्यात आता ती ह्यांचं पुजारी माळकोटी पुजारीचं ती 5.5-6 लाख रुपये आता 5 लाख हे नाही आता 72,000ला 72,500ला विकलं. किती महिन्यात होता? 4 महिन्याचं वासरू होता. मग त्याचं रूप त्याचं ही बघूनच घेतलं त्याने. मग एवढं माग कुठलं बैलाची बी आमचं बैल म्हणून त्याचा आम्ही लई मोठं सांगत नव्हतं. मग एवढं लहान असताना 5-6 लाखपर्यंत नाही गेलो होता, 2 लाख 2.5 लाख 3 लाखपर्यंत गेलो होता, 3.5 लाखपर्यंत बी गेलो होता. मग त्यांनी काय एकदा बघितला 5,72,500ला घेतली. चटगण सावकारकडे आहे सध्या आता, ती दात लावले चालू केले आता. मग ती वाढत चाललं म्हटलं तर 1 नंबर वस्तूला या कायमस्वरूपी पहिल्यापासून होतं खरं, आता जरा वाढ झाला. कशामुळे? आता शिव काय शरद काय उठला आमच्या महाराष्ट्रात, ह्याच्यामुळे 100% वाढ झाला. मग शर्यत बंदी उठलेली आहे ते चांगलंच आहे, आपल्या शेतकऱ्यांना ते गरजेचंच आहे. सगळ्यांना चांगलंच आहे. आता हिव 1 नंबर काम झालं ते. मग शरद नाही जर उठला मग ती आता देशी गोवंशाचं बंदच होयासारखं आता आलं होतं. आर्थिक उलाढाल कमी, उलाढाल कमी झाला होता. मग काय बांधून तरी काय कर, ही 1-2 नंबर 1 नंबर वासरू एक जात होता, 2 नंबर 3 नंबर वासरू लय आता तराट आहे. आता ती पळवायला निघते कोण नेत नव्हते. मग शेतकरी लोक तेवढं पैसे देऊन काय नेत नव्हतं, असं चाललं होतं ना. त्यामुळे आता ही काय शर्ती बंदी काय उठला, मग शेतकरीला 1 नंबर झाला. गोवंशाचं मग जास्त संख्येने वाढ चाललं आहे आता. मग इथं शहरपर्यंत हल्लीमध्ये 1-2 असो काय एक तरी असत होता त्याला. मग शहरात कोणाकडे नव्हता. शहरात सकट आता सध्या 1-2 सरसकट सगळ्या घरापुढे एक तरी आहेच. त्यामुळे त्याला 1 नंबर झाला, त्याच्यामुळे आता वाढ झाली म्हणून त्याचा माझा अंदाज आहे. धन्यवाद मामा. मंडळी, मामांनी या मुलाखतीच्या माध्यमातून 2 गोष्टी सांगितल्या की वासरांची किंमत ही आर्थिक उलाढाल जर जास्त प्रमाणात होती तर याचं मूळ कारण तुम्ही योग्य वळू भरताय, योग्य ब्रीडिंग पैदास घेताय, त्यामुळे होती. आज भाग 1 मध्ये राकेश पाटील यांनी एक गोष्ट सांगितली की घरातले विरोध थोडाफार होता की कशासाठी, पण जेव्हा आर्थिक गणिताची उलाढाल जेव्हा त्यांना पॉझिटिव्ह दिसली तेव्हा घरातल्यांचा पण पॉझिटिव्ह त्याला रिस्पॉन्स आला की सांभाळलं पाहिजे, केलं पाहिजे. खरं तर आज आपण असं नाही म्हणणार की नुसतंच नादापायी सांभाळला, आर्थिक गणित पण त्यातनं बदललं पाहिजे. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहिलं. मंडळी, मामा खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचे सुंदर विचार आज आम्हाला आणि कारजळ कामांना हा बैल आम्हाला विचारांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आपलं काम जास्तीत जास्त म्हणलं तर खिल्लार क्षेत्रातच चालू आहे. गाय गाभण राहणे, परत वासरू दिल्यानंतर वासराला जवळ न घेणे असा आजार असतो, किंवा पाना न सोडणे, त्यामुळे वासराचं पोट भरलं जात नाही, वासरू खराब होतं. परत जे व्याल्यानंतर गायीचे सायकोलॉजिकल जे डिस्टर्ब होते त्याच्यावरती आपण होमिओपॅथी औषधाने इलाज करून गाय रुटीनला लावून देतो. तसंच गाभण तक्रार असेल किंवा वासरू मेले दूध देत नाही अशी तक्रार असू दे,
अशा भरपूर आजार आहेत. त्या आजारांच्यावर आपण खिल्लार क्षेत्रात म्हणा आपण इतर प्राण्यांच्यावर पण आपण औषध देऊ. खिल्लार महाराष्ट्राची शान